नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी 2022चा पेपर बघूया, फेब्रुवारीमधला. त्यात आपण आज बायोसायन्स, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचा पेपर बघूया. 2022चा पेपर आहे. हा पेपर इंग्लिशमध्ये दिलेला आहे. खालीलपैकी मी मराठीत ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. कोणाला इंग्रजीत लागत असेल त्याने इंग्लिशमध्ये पण देऊ शकता. ठीक आहे, खाली मी ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. याच्या आधी आणखीन 2 पेपर टाकलेले आहे मी 2022चे, आणि एक एक करून पूर्ण पेपर हळूहळू एक एक करून टाकून देणार. फंडामेंटलचे पण आणि कम्युनिटी हेल्थचे तर ऑलमोस्ट झालेले आहे. बिहेवियर सायन्सचे आणि फंडामेंटलचे बाकी आहे. ठीक आहे, चला तर खालीलपैकी आपण पेपर मराठीत ट्रान्सलेट करून तुम्हाला समजावून सांगते. व्हिडिओला लाईक करत चला. तर खालीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. मज्जारज्जू द्रव CSF मुख्यत्वे करून याद्वारे स्तवले जाते. तर इथे क्रोडाई प्लेक्सिस येणार. ठीक आहे, तसंच दुसरं बघा, साधू पिंट रसामध्ये डॅश डॅश पाचकरक असतो. तर इथे ट्रिप्सिन येणार. ऑप्टिक नर्वची जाणीव करून देणे. ऑप्टिक नर्व डॅश डॅशची जाणीव करून देते. तर इथे ऑप्टिक नर्व ही म्हणजे डोळ्यांसाठी असते. तर इथे दृष्टी येणार. ठीक आहे, कळले या. तसंच डाव्या फुफ्फुसामध्ये डॅश डॅश कप्पे असतात. तर इथे डाव्या फुफ्फुसामध्ये 2 कप्पे असतात आणि उजव्या फुफ्फुसामध्ये 3 कप्पे असतात. तर लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे कप्पे विचारलेले आहे. हृदयाचे चेंबर आहे. तर हे पण लक्षात ठेवा. डाव्या फुफ्फुसात 2 कप्पे असतात. ठीक आहे, आणि उजव्या फुफ्फुसात 3 कप्पे असतात. ठीक आहे, इथे हृदय असते, याच्यात 4 चेंबर असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. तसेच 5वा आहे अपेंडिक्स. पोटाच्या डॅशच्या भागात स्थित असतात. तर अपेंडिक्स हा उजव्या इलियाक फोसा. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. इलियाक फोसा, उजवा इलियाक फोसा. तसंच जोडा लावा बघा. हिमोग्लोबिनला येणार ॲनेमिया. ठीक आहे, हिमोग्लोबिनच्या समोर लिहा ॲनेमिया. लिहून घ्या. खालीलपैकी दिलेलं आहे तरी पण एकदा तुम्ही इथून लिहून घ्या. मायट्रोकार्डियाला येणार ऊर्जा केंद्र. ठीक आहे, त्याच्यावर ऊर्जा केंद्र लिहा. वाढ संप्रेरक म्हणजे प्युटिटरी ग्रंथी. ठीक आहे, वाढ संप्रेरकाच्या याच्यात प्युटिटरी ग्रंथी येणार. व्हिटॅमिन D, अल्ट्राव्हायोलेट किरण. ठीक आहे, आणि फ्लोरा सेरस मेम्ब्रेन. ठीक आहे, हे झालं आपल्या जोडा लावा. तसंच चुकी बरोबर बघूया. फुफ्फुसीय धमनी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेते. तर हे चूक आहे. फुफ्फुस धमनी ही डिऑक्सिजन रक्त वाहून नेते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्टवा ही ऑक्सिजन ब्लड वाहून नेते. तसंच दुसरं बघा, पहिल्यावालं चूक आहे. तसंच जबडा हा हलणारा हाड आहे. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, तसंच AB रक्तगट हा वैश्विक दाता आहे. तर हे चूक आहे. O+ हे सगळ्यांना रक्त देऊ शकतो आणि AB आहे सगळ्यांकडून रक्त घेऊ शकतं. तर लक्षात ठेवा, हा घेणारा, सगळ्यांकडून घेणारा, आणि O+ हा सगळ्यांना देणारा. ठीक आहे,
तसंच चौथं बघा, श्वासोच्छवासाच्या प्रत्येक चक्रात सामान्य ज्वारीय हवामानाचे प्रमाण 100 मिली असते. ते चूक आहे. आपली जी श्वास घेण्याची पद्धत असते ते 500 असते. त्याला टायडल व्हॉल्यूम पण बोललं जातं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे चूक आहे. मोठ्या अडथळ्याचे अन्नाच्या पचनात भाग घेते, तर हे पण चूक आहे. हां, मोठे आतडे हे पाणी पचन करण्यासाठी असते आणि लहान आतडे हे अन्नपचन करण्यासाठी असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तसेच टिपालिया बघूया कुठले क्वेश्चन पेपर आले आहे. तर बायोसायन्सचा पेपर एक खूप इम्पॉर्टंट पेपर असतो. आकृत्या वगैरे नीट करून जा. कमसे कम तुम्हाला नावं जरी नाही आलं तरी आकृतीवर तुम्हाला 5 नावे लिहिली तरी खूप आहे. ठीक आहे, इथे आलेलं आहे टिपालिया. कुठलेही 3च लिहायचं. एक्स्ट्रा लिहून स्वतःचा टाईम वेस्ट करू नका आणि दुसऱ्याचा पण टाईम वेस्ट करू नका. कोणाकोणाला वाटतं एक्स्ट्रा लिहिल्यावर आपल्याला वरचं एखादी चूक असलं तरी त्याच्यावर मार्क्स मिळून जाईल, तर असं होत नाही. ठीक आहे, फक्त 3 विचारलं इथं, त्याचं 3च द्यायचं. ठीक आहे. हृदयाची आकृती काढून हृदयाचे वर्णन करायचे तुम्हाला. जठराची रचना आणि कार्य लिहायचे. मासिक पाळी आणि मांड्याचे हाड आणि रक्ताची रचना आणि कार्य. तर या 5 पैकी तुम्हाला कुठलेही 3च लिहायचे. ठीक आहे. तसंच बघा, खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. नेफ्रॉनची सुबक आकृती काढा आणि त्यांच्या भागांना नावे द्या आणि त्यांची कार्य लिहा. ठीक आहे, तर हे लिहायचं. हा 2025मध्ये पण क्वेश्चन आलेला आहे. तसंच वरची पण आलेले आहे. ठीक आहे, 2022चे जे क्वेश्चन आहे ते मोस्टली 2025मध्ये आलेले आहे. ठीक आहे. मूत्र आणि मूत्रपिंडाची कार्याची रचना लिहायची आहे तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे सांध्याचे वर्गीकरण करा आणि प्रत्येक उदाहरण द्यायचं तुम्हाला. प्रश्न 4 बघा, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. मोठ्या आतड्याची सुबक आकृती काढा आणि त्यांचे भागांना नावे द्या. तर तुम्ही जेवढे आकृती क्वेश्चन पेपर आलेले आहे तेवढेही रठ्ठा मारून जा. सगळ्यात बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. पित्ताशयाची रचना आणि कारणे लिहा. स्त्रीजनन प्रजनन संथीची आकृती काढा आणि त्यांचे भागांचे नावे द्या. तर खूप सोपं आहे. अथवा म्हणजेच ऑर. बघा, त्याच्यातले खालील प्रश्न जो त्यामधले श्वसन संस्थेतील अवयवांची यादी करायची आहे तुम्हाला आणि त्या आकृती काढायची आहे. ठीक आहे. तसं दुसरं बघा, पाठीच्या कण्याचे कार्य लिहायचे आहे तुम्हाला. तसंच डोळ्याच्या बुबुळाची सुबक आकृती काढा आणि त्यांची नावे द्यायचं आहे. तर आकृती खूप जास्त विचारलेल्या जातात बायोसायन्समध्ये, तर प्लीज आकृत्या सगळ्या करून जा. जेवढे पेपरमध्ये विचारले गेलेलं आहे तेवढ्या आकृत्या काढा. ठीक आहे. तसंच प्रश्न 5 बघा, संसर्ग म्हणजे काय ते लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, 2 मार्काला आहे. तसंच दुसरं बघा, सूक्ष्मजीवांची वाढीसाठी आवश्यक असलेले घटक लिहा. तिसरं बघा, निर्जंतुकीकरणाची व्याख्या करा आणि निर्जंतुकीकरणाची ही सचित पद्धत लिहा. तसंच 4 बघा, बायोमेडिकल कचरा आणि त्याचे वर्गीकरण करा. तर हा झाला आपला बायोसायन्सचा पेपर. ठीक आहे. एक आणखीन सांगते, बायोसायन्स आणि बिहेवियर सायन्स हे दोनही वेगवेगळे टॉपिक आहे, तर मिक्स करू नका. ठीक आहे. कन्फ्यूज झालेले आहेत काही स्टुडंट बायोसायन्स आणि बिहेवियर सायन्समध्ये, तर हे दोन्हीही वेगवेगळे सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. चला, खालीलप्रमाणे तुम्हाला आन्सर दिलेले आहे. वरती जर समजलेलं नसेल तर खाली तुम्हाला आन्सर दिलेले आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. CSA मस्तिष्क द्रव्य मुख्यतः खाली याचा आन्सर दिला आहे, कोराइड प्लेक्सिसमध्ये द्वारे स्त्रवित होते. तर याचं उदाहरण पण दिलं आहे, तर उदाहरण वाचत चला. कोराइड प्लेक्सिस हे मेंदूतील वेंट्रिकल्समध्ये असलेले रक्तवाहिन्याचे जाळे आहे आणि ते मस्तिष्कमेरू द्रव सेरेब्रोस्पायनल फ्लूइड CSF तयार करतो. हा द्रव मेंदू पाठीच्या कण्याला यांत्रिक धक्का आणि पोषण पुरवतो. तर उदाहरण वाचत चला, तुम्हाला समजेल की काय याचं आन्सर कसं येतं. ठीक आहे. 7 मिनटं. तसं दुसरं बघून घ्या. दुसऱ्याचं स्ट्रिप्सिन उत्तर आहे, त्याचं उदाहरण पण वाचून घ्या. ठीक आहे. तसंच तिसरं पण बघून घ्या. दृष्टी उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण वाचत चला.
उदाहरण वाचणं खूप गरजेचं आहे, सोडू नका, उदाहरण वाचत चला. चौथ्याचं बघा 2 का आलेलं आहे ते बघून घ्या. ठीक आहे, उदाहरण दिलेलं आहे. तसंच 5वं बघा अपेंडिक्स, त्याला मराठी आंत्रपुच्छ पण बोलतात. हे शब्द लक्षात ठेवा. मराठीत आहे तुमचं, तर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला माहीत असण्याचं गरजेचं आहे. मराठी असल्यामुळे मराठीतच लिहितो आणि मराठीतच मला समजेल असं गरजेचं नाही, इंग्लिश पण आलं पाहिजे. कारण की हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्येच करावं लागेल. मेडिसिनची नावापासून तर पूर्ण इन्स्ट्रुमेंटची नावं इंग्लिशमध्येच असणार. तर तुम्ही आतापासूनच आणि अवयवांची नावे आपल्या इंग्लिशमध्येच असणार. तिथे मराठीत कोणीच आंत्रपुच्छ बोलणार नाही, तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही आलं पाहिजे. ठीक आहे, योग्य जोड्या लावा. ठीक आहे, हिमोग्लोबिन ॲनेमिया, तसं कार्डियाक पॉवर हाऊस, तसंच वाढ संप्रेषक पिट्युटरी ग्रंथी. उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण वाचून घ्या. मी वाचून दाखवणार नाही इथे. विटॅमिन डी प्लस अल्ट्राव्हायोलेट किरणे, क्युरा आणि सिरम मेम्ब्रेन. ठीक आहे, ह्याच्याला आपल्या जोडा लावा. तर इथे क्वेश्चन नंबर 2चे आन्सर दिलेलं आहे, ट्रू अँड फॉल्स. तर उदाहरण सहित दिलेलं आहे, तर तुम्ही वाचून घ्या. स्पष्टीकरण वाचत चला. जेवढं तुम्हाला स्पष्टीकरण वाचत चलाल तेवढं तुम्हाला त्याचा आन्सर समजेल कसं काय येतं ते. ठीक आहे, वरी मराठीत ट्रान्सलेशन करून दिलेला आहे क्वेश्चन पेपर, तो पण बघा. इंग्लिशमधला पण बघत चला. ठीक आहे, पेपर सोडताना इंग्लिश मराठी दोन्ही बघत चला. क्वेश्चन जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही आन्सर बरोबर लिहू शकणार नाही. तसंच शॉर्ट नोट्स बघूया, म्हणजे टिप आली. ठीक आहे, कुठलेही 3 लिहायचे, पण मी तुम्हाला पूर्णपैकी 5चे आन्सर दिलेले आहे. कारण की क्वेश्चनमध्ये कुठला 5पैकी कुठला येणार आहे ते आपल्याला माहीत नाही. तर तुम्ही जेवढे क्वेश्चन मध्ये आन्सर क्वेश्चन लिहिलेले आहे ते सगळे एकदा वाचून जा. त्यामुळे तुमचं पूर्ण पुस्तक वाचायची गरज पण पडणार नाही. जेवढे इम्पॉर्टन्स क्वेश्चन पेपरला आला आहे तेवढे तुम्ही रिव्हिजन केलं तर तुम्हाला आन्सर सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे, डायग्राम ऑफ हार्ट. ठीक आहे, हृदयाचे चित्र काढायचे आहे तुम्हाला इथे, तर तुम्ही अशा प्रकारे हृदयाचे चित्र काढून 5 नावे देऊ शकता. ठीक आहे त्याला. ठीक आहे, लेफ्ट आर्टरियम, राईट आर्टरियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, ऑर्डोवा, पल्मरी आर्टरी, पल्मरी वेन, टिस्क्युपाय व्हॉल्यू, बायस्क्युपाइड व्हॉल्यू आणि सेप्टम. ठीक आहे, त्याच्यात हृदयाचे वर्णन पण करायचे तुम्हाला. तर हृदयाची स्नायूचे पोकळ अवयव असून ते छातीच्या पिंजऱ्या यामध्ये डाव्या फुफ्फुसामध्ये बाजूला असते आणि हृदयाचे मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा करणे. तर एवढं तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर हृदयाचे 4 भाग असतात. ठीक आहे, राईट आर्टरियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट आर्टरियम, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, तर तुम्हाला हे एवढं लिहायचं. ठीक आहे, त्याची आकृती काढून. ठीक आहे, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. हो, तसंच बघा दुसरं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्टमक, पोटाची रचना व कार्य करायचे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, पोट हा एक जठर अग्नी असलेला पोकळ अवयव आहे जो अन्ननलिकेच्या शेवट व लहान अन्नाच्या सुरुवातीला असतो. ठीक आहे, याचे 3 भाग असतात, फंड्स, बॉडी अँड पायलोरस. यांच्या भीतीचे 3 प्रकार स्नायू असतात जे पोट हलवण्याचे कार्य करतात. ठीक आहे, अन्न साठवण्याचे व अर्धवट पचवणे. तर त्याची कार्य बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड स्त्रवून अन्नात असलेली सूक्ष्मजीवांचा नाश करणे, पचनासाठी पाचक रस तयार करणे, तसेच पेप्सिन, रेनिस, अन्नाला चांगले मिसळून जाम करणे. ठीक आहे, तर हे त्याचे कार्य झाले, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तसंच तिसरं बघा, मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी. परिचय आहे इथे. मासिक पाळी हा नैसर्गिक जैविक चक्र आहे जो प्रोडक्ट्स यामध्ये दर 28 दिवसांनी घडतो. तर हे झालं आपलं मासिक पाळीचं चक्र. वाचून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढा.
ठीक आहे. एकदा दोनदा वाचलं तरी तुमचा बरोबर लक्षात राहू शकतो क्वेश्चन. नोट्स बनवा तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात बुकमध्ये. ठीक आहे. तसंच चौथा आहे फिमरल बोन्स, फिमर हार्ट. फिमर हे मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे. हे मांडीतील हाड आहे जे गुल्हा व गुडघा सामान्यामध्ये असते. यांच्या वरच्या भागाला हेड म्हणतात, जो गुल्हा सांध्यात फिट होतो. फेमर शरीराचं वजन वाहून घेण्याचे महत्त्वाचे कार्य करते. तर हे झालं आपलं फेमर बोन्स. आन्सर आहे, लिहून घ्या. ठीक आहे. तसंच क्वेश्चन बघा, कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ द ब्लड. तर रक्ताची रचना व कार्य करायचं आहे तुम्हाला. रचना बघा, प्लाझ्मा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स. ठीक आहे. त्याचे कार्य बघून घ्या. स्क्रीनशॉट काढा की व्हिडिओ पॉज करून बघा. ठीक आहे. तुमची मर्जी, पण सगळं वाचून घ्या, नोट्स बनवा. ऑक्सिजन व पोषक तत्वे पेशींना पोचवणे. कार्बन डायऑक्साईड व कचरा वाहून नेणे. रोगप्रतिकारक कार्य. शरीरातील तापमान नियंत्रण करणे. जखम झाल्यास रक्त गुतवणे, रक्तस्राव थांबवणे. तसंच प्रश्न तिसरा, खालील प्रश्न क्रमांक 3 मधले उत्तर दिलेले आहेत. तर प्रश्न तिसऱ्याच्या क्वेश्चनचे आन्सर बघूया. ड्रॉ नीट डायग्राम ऑफ नेफ्रॉन अँड लेबल इट इज पार्ट ऑफ राईट द फंक्शन. तर नेफ्रॉनचे तुम्हाला चित्र काढून त्याला लेबल करायचं आहे आणि कार्य लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं नेफ्रॉनचं चित्र, मीन्स डायग्राम. ठीक आहे. तुम्हाला गुगलमध्ये तर याच्यापेक्षा इझी आकृती मिळून जाणार, आणि बुकमध्ये तर त्याच्यापेक्षा इझी असते, पण खूप लोकांना समजत नाही. कसं मला पण समजत नाही बुकमधल्या आकृती. तर तुम्ही हे अशीच असते, फक्त नावं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. खालीलपैकी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लेबल करा आणि नेफ्रॉनचे कार्य बघून घ्या. ठीक आहे. हे नेफ्रॉनचे खालील प्रकारे कार्य दिलेले आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, कंपोजिशन ऑफ युरिन अँड फंक्शन ऑफ द किडनी. मूत्राची रचना व मूत्रपिंडाचे कार्य लिहा. तर इथं कार्य आणि रचना दोन्ही दिलेले आहे, तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. वरती रचना आहे, खाली कार्य आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसंच सी बघा, क्लासिफाय द डिफरंट टाईप्स ऑफ जॉईंट अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. तर तुम्हाला सांध्याचे प्रकार वर्गीकरण करायचे आणि प्रत्येकाचं एक उदाहरण द्यायचं आहे. ठीक आहे. स्थिर सांधे पहिला आहे, हालचाल होते, उद्या कोटीचे सांधे. तर अशा प्रकारे तुम्हाला एका ह्याच्यात तुम्ही आन्सर दिलं तरी खूप छान आहे. दुसरं आहे अर्धचल सांधे, कार्टिलेज जॉईंट्स, मर्यादित हालचाल. ठीक आहे. तसंच त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे, पाठीतल्या कण्यातील सांधे. तसंच तिसरं आहे चल सांधे, मोकळ्या हालचाल होतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण देऊन वर्गीकरण करून त्याचे उदाहरण एक एक छोटे छोटे द्यायचे. ठीक आहे. इथलं पण लिहून तुम्ही दिलं तरी चालते, कारण की हे ॲक्युरेट आन्सर आहे. प्रश्न 4मधले उत्तरे बघूया आपण. लार्ज इंटेस्टाईनच्या नीट आकृती काढा आणि त्यांचे भाग द्या. तर इथे आकृती दिलेली आहे तुम्हाला. अशा प्रकारे आकृती आहे आणि खालील प्रकारे थोड्या प्रमाणात त्याचं उदाहरण दिलेलं आहे आणि लेबल्स नावे दिलेले आहे. ठीक आहे. ॲनाटॉमी आहे, थोडाफार हार्ड आहे, पण कमेंट्रीपेक्षा तर खूप इझी आहे. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ पाईल. पित्तरसाचे घटक व
कार्य, तर घटक आणि कार्य, घटक दिलेले आहे लिहून घ्या. तसेच कार्य पण दिलेले आहे. एका लाईनमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला समजेल, तुम्हाला लक्षात राहील. एकदम सोप्या भाषेत दिलेलं आहे, तर तुम्ही आरामशीर लिहून, ज्याला पाठ करायचं आहे त्यांनी पाठ करून पण आन्सर देऊ शकता. कारण की एक लाईनचं आहे. ज्याची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग असेल त्या लोकांनी पाठ करावी, आणि ज्यांची स्मरणशक्ती खूप कमजोर असेल त्याने बुकमध्ये नोट्स लिहून एकदा दोनदा वाचून, मस्त रोज सकाळी एकदा वाचून, दोनदा वाचून मोकळं होऊन मस्त पेपर सोडवावा. कारण की माझी स्मरणशक्ती खूप कमजोर असल्यामुळे मी वाचूनच लिहिते. ठीक आहे. तसंच बघा, फिमेल रिप्रोडक्शन सिस्टमचे चित्र काढायचे आणि त्याचे लेबल करायचे. ठीक आहे. तर ही झाली डायग्राम आणि त्यांचे नाव. ठीक आहे. तसंच त्यांचे कार्य. प्रश्न 4 बघा. तसंच प्रश्न 4 बघा. प्रश्न 4 मधलं पहिलं, ड्रॉ अँड लिस्ट ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. त्याची आकृती दिली आहे, आकृती काढू शकता. ठीक आहे. आणि त्याची नावं लिहू शकता. ठीक आहे. नाव दिलेलं आहे, लिहून घ्या. कोणाला माहीत नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे. त्याचे कार्य पण दिलेलं आहे, कार्य पण लिहून. कार्य तर खूप सोपं आहे. तसंच क्वेश्चन 4 मधलं दुसरं बघा, राईट द फंक्शन ऑफ वर्टिब्रल कॉलम्स. ठीक आहे. केशरूक स्तंभाचे कार्य लिहायचे, लिहून घ्या. तसेच तिसरं बघा, क्रॉस सेक्शन ऑफ 5 वॉल्सचं तुम्हाला डायग्राम करून त्याला लेबल करायचं आहे. ठीक आहे. ही आकृती 2025मध्ये आलेली आहे, 2024मध्ये आलेली आहे. ठीक आहे. हार्टची पण आकृती 2025-2024 आलेली आहे. आय थिंक 2022चा पेपर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, तर करून जा चांगल्या प्रकारे. तसंच प्रश्न 5 बघा, फंक्शन ऑफ सेरेब्रमची कार्य लिहायची आहेत. तर कार्य दिलेली आहे, वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करून बघा. नेम ऑफ द एंडोक्राइन ग्लँड अँड राईट फंक्शन ऑफ थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. तर विग्रंथीचे नाव आहे, थायरॉइड ग्रंथीचे कार्य लिहायचे. ठीक आहे. इथं दिलेलं आहे, लिहून घ्या. तसेच थायरॉइड ग्रंथीचे कार्य. तसंच त्याच्यातलं तिसरं बघा, फंक्शन ऑफ लिव्हर. जेवढे फंक्शन आहे क्वेश्चन पेपरला विचारले आलेले आहे तेवढे तर करून जा. ठीक आहे. फेल नसेल व्हायचं तर. ठीक आहे. आपला क्वेश्चन पेपर इथं संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर कम्युनिटी हेल्थचा घेणार आहे 2022चा. त्याच्यानंतर फंडामेंटलचे घेणार आहे. आणि ज्यांना JNMचे क्वेश्चन पाहिजे असेल त्यांनी माझं टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तिथे मी MS1चे खूप सारे आन्सर टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि माझ्याकडे PDF खरंच अवेलेबल नाही आहे, कारण की मी सध्या तर फ्रीमध्येच काम करत आहे, त्यामुळे मला PDF सबस्क्रिप्शन घेता येत नाही आहे. ठीक आहे. माझ्याकडे PDF अवेलेबल नाही आहे, आणि एक करून मी सगळे पेपर टाकणार. तसे पण मी भरपूर JNM फर्स्ट इयरचे भरपूर पेपर टाकलेले आहे. सध्या मी JNM सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर टाकू शकत नाही आहे, तेवढा पुरेसा मला टाईम मिळत नाही त्यामुळे. ठीक आहे. JNM फर्स्ट इयरचं कंप्लीट करून देणार, त्यानंतरच मी JNM सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर टाकणार. सो सॉरी JNM सेकंड इयरचे स्टुडंट,
मी माझं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, तिथे मी क्वेश्चनचे आन्सर्स देत आहे, तर तुम्ही जनरल सेकंडरी आले तर ते फॉलो करा. चला, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कॉलेज ग्रुपमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये, नर्सिंग स्टुडंटमध्ये माझा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.